नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। मराठी मर्चेंट चेंबर ऑफ कॉमर्स के बाद मराठी उद्यमियों के लिए पिकअप स्टार्ट प्लेटफॉर्म है। आइए जानते हैं मराठी चेंबर ऑफ कॉमर्स के कार्य अध्यक्ष मनोहर पेडणेकर ने मराठी उद्यमियों को मुंबई मराठी पत्रकार संघ में आयोजित पत्रकार परिषद में क्या जानकारी दी। व्हेजिटेरियन माणसाला तुम्ही नॉनव्हेज प्रोडक्ट विकली तर कधीच विकले जाणार नाही। त्यासाठी तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन माणसं शोधायला पाहिजे। तसंच आहे आपलं उत्पादन हे कसं बाहेर विकलं जाईल हे म्हणजे आपली आता काय आहे गेल्या 10-15 वर्षात आहे ना, बिकॉज ऑफ डिजिटलायझेशन आपल्याकडे बऱ्यापैकी आता प्रगती होताना दिसतोय। मराठी माणूस बऱ्यापैकी उद्योग करताना दिसतोय। तुम्हाला पत्रकार मंडळींना ते कळत पण असेल। आणि बरेचसं काय होतं ना की आपली लोक एक त्याचं मार्केटिंग करत नाही, उद्योग ते गपचूप करत असतात। म्हणजे त्यांच्या मागचा उद्देशच त्यांचा असतो जास्त दाखवायचा नाही। आज तुम्ही बघा ना, आज शेअर मार्केटचा दिवस आहे। आयपीओ मध्ये मराठी माणसांचे किती आयपीओ येत आहेत? कुठेच नाही आहेत, जवळजवळ नाहीत असं म्हणेन मी। पण बाकीच्या आयपीओला काही मोठ्या इंडस्ट्री जाते, 5 कोटीपासून ते 500 कोटी टर्नओव्हर ज्यांचा आहे त्यांचा आयपीओ येतोय। बघा आयपीओ तुम्ही हे विचार करायला हवा, जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नसाल तर आयपीओ येण्यामागे कारण काय आहे? टू एक्सपांड द बिझनेस और रिपे द लोन, दोन्ही कारणांसाठी आहे। मुंबई से यशपाल शर्मा की रिपोर्ट। ऐसे ही खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।